नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरीचे सर्वजण छान स्वागत करतात. यशचे बाबा त्याला सांगतात की अरे आत्ताच पोलिसांनी उदय जिवंत असण्याची शक्यता सांगितली आहे. तेव्हा यश म्हणतो हो बाबा, कळालं मला, आत्ताच पोलीस मला बाहेर भेटले. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर कावेरीला तर खूप आनंद होतो. सुलक्षणा म्हणते की मलाही विश्वास वाटते की आपला उदय लवकरात लवकर घरी येईल. माझं मन मला सांगते की आपला उदय इथेच कुठेतरी आहे. सुलक्षणा माईसाहेबांना म्हणते की सगळं हे तुमच्यामुळे होते. तुम्ही घरामध्ये पाय ठेवला आणि सगळे शुभसंकेत मिळायला लागले. आता माझ्या मनातली इच्छा मला फक्त पूर्ण करू देत. असं म्हणून ती माईसाहेबांचे पाय धुते. अतिशय निष्ठेने त्यांना नमस्कार देखील करते. ती यशला म्हणते की माईसाहेबांना नमस्कार कर. त्याच वेळेस यशचे बाबासुद्धा कावेरीला सांगतात की सुनबाई नमस्कार करून घ्या आणि दोघेही एक सोबतच माईसाहेबांना नमस्कार करतात. माईसाहेब ते दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवतात. त्यांना आशीर्वाद देतात की दोघेही सुखी राहा. हे पाहिल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. कावेरी आणि यश एकमेकांकडे दोघे पाहतच राहतात. माईसाहेब पुढे सांगतात की परमेश्वराच्या ठाई काय आहे हे लवकरच उमजेल, पण तुम्ही एकमेकांना सोबत करा, आपोआप मार्ग मोकळे होतील. त्यांच्या या बोलण्यामुळे यश आणि कावेरी विचारात पडतात. मात्र सुलक्षणाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता विद्या कावेरीच्या हाताला मलमपट्टी करत असते. तितक्याच तिला चिकूच्या रडण्याचा आवाज येतो. तेव्हा ती लगेच तशीच उठते आणि चिकूकडे धाव घेते. चिकू देखील तिच्याकडे आल्यानंतर अगदी शांत बसतो. कावेरी चिकूला अतिशय प्रेमाने गोंजारत असते आणि हे पाहून यशला आश्चर्य वाटत असतं. यशचे बाबा म्हणतात की शेवटी आई आणि मुलाची भेट झालीच तर. ते तिला आतमध्ये आराम करण्यासाठी पाठवतात. पौर्णिमा यामीला हळूच म्हणते आता काय बोलायचं, ही पोरगी तर डायरेक्ट घरामध्ये आली. यामी म्हणते नुसती घरात नाही आली तर या घरातली सगळ्यात मोठी बेडरूम म्हणजे उदयदादाची रूम, जी माने कायम दादासाठी राखून ठेवली होती, तिने तीसुद्धा बळकावली. या वहिनी पण ना, उदय गेल्यानंतरसुद्धा त्याची बेडरूम राखून ठेवली. तेव्हा यामी रागातच तिला ओरडते. इकडे विद्या कावेरीला उदयच्या खोलीमध्ये घेऊन येते. विद्या कावेरीला सांगते की ही उदयदादाची रूम आहे, पण आता ही तुमची आणि चिकूची रूमसुद्धा आहे. उदयदादा घर सोडून गेल्यापासून माने ही रूम अतिशय जशीच्या तशी ठेवली. अगदी इकडची काडी तिकडे सुद्धा केली नाही. अगदी घरी पाहुणे जरी आले ना तरीसुद्धा त्यांना ही रूम वापरायची परवानगी नव्हती. जसं की त्यांना खात्री होती की त्यांचा उदय एक ना एक दिवस इथे परत घरी नक्की येणार. काय करणार, शेवटी आईचं मन आहे ना ते. कितीही प्रयत्न केला तरीही मुलाशी नाळ तोडू शकत नाही. तेव्हा कावेरीला काऊचे शब्द आठवतात की काहीही झालं तरी माझ्या चिकूची साथ सोडू नकोस. आता इकडे यश त्याच्या मित्राला म्हणजे सनीला घरी बोलवतो आणि एक नवीन डेव्हलपमेंट आहे. दादा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आहे, त्यामुळे शक्यता आहे की तो जिवंत आहे. सनीला फार आनंद होतो. तो विचारतो पण चिकूचं काय? यश सांगतो की तो कम्प्लिटली फाईन आहे, खरचटलं सुद्धा नाही त्याला. तेव्हा सनी वहिनीबद्दल विचारतो. यश म्हणतो की माहीत नाही. अरे तेच तर खूप कन्फ्युजन आहे. जी मुलगी चिकूला घेऊन घरामध्ये आली आहे ती स्वतःचं नाव कावेरी सांगते आणि घरातले सगळे तिलाच उदयदादाची बायको समजतायत. पण कावेरी वहिनीला मी व्हिडिओ कॉलवरती पाहिले, ही ती नाही आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सनी म्हणतो हे सगळं तू घरच्यांना का नाही सांगितलं आणि असं कसं ती मुलगी एकदम घरामध्ये आली? हे खूप डेंजर आहे. तू आत्ताच्या आत्ता सुलक्षणा काकूला सगळं सांगून टाक आणि त्या मुलीला पहिलं घराबाहेर काढा. यश म्हणतो हे वाटतं तितकं सोपं नाही आहे सनी. ती मुलगी ज्या परिस्थितीमध्ये घरामध्ये आली आहे, तिने जसं ॲक्सिडेंटबद्दल सांगितलं, तिची चिकूबद्दल असणारी अटॅचमेंट आणि चिकूसाठी वाटेल ते सहन करण्याची तिची तयारी, त्यामुळे तीच चिकूची आई आहे हे सगळ्यांना वाटतंय. इनफॅक्ट कावेरी वहिनीला जर मी बघितलं नसतं तर मी सुद्धा हेच समजलो असतो. सनी विचारतो मग आता काय करायचं? तेव्हा यश सांगतो की तिला असंच घराबाहेर जायला नाही सांगता येणार. चिकूला गरज आहे तिची आणि बाबांनाही. हीच मुलगी या घरची सून वाटते. तिला तिच्या हक्काची जागा मिळत नाही आहे म्हणून त्यांनीही स्ट्रेस घेतलाय. ते आजारी पडलेत, पण ते काही नाही. मला शोधून काढायलाच हवं की ती मुलगी आहे तरी कोण. तिला न कळता तिची माहिती काढायला हवी. तिचा हेतू कळल्याशिवाय कोणालाही काहीच सांगता येणार नाही. इकडे कावेरी मनाशीच म्हणते देवा, उदय भाऊजींच्या आईचा विश्वास खरा ठरो आणि उदय भाऊजी लवकरात लवकर घरी येऊ आणि त्यांच्याबरोबर माझी काऊसुद्धा. देवा काहीतरी चमत्कार कर या घरावर, या कुटुंबावर, त्या सगळ्यांच्या प्रेमावरती. फक्त त्या दोघांचाच हक्क आहे, तो त्यांना मिळू देत. चिकूला त्याचे आईबाबा मिळू देत. इकडे यश सनीला सांगतो की चिकू तिच्याकडे खुश असतो, याचा अर्थ चिकूला तिची सवय आहे आणि ती उदयदादा, कावेरी वहिनी यांना ओळखत असणार. पण असं असताना ती स्वतःची ओळख कावेरी म्हणून का सांगते? सनी म्हणतो यश मला तर दुसरंच टेन्शन आलंय. ही जी कोणी मुलगी आहे ना
ती चिकूला तिची सवय आहे याचा गैरफायदा घ्यायला तर आली नसेल ना? कारण हल्ली अशा खूप केसेस बघायला मिळतात ना, म्हणून शंका आली. आणि उदयदादा आणि वहिनी यांच्या गायब होण्यामध्ये हिचा हात असेल तर? यश, हा खूप सिरियस मॅटर आहे. आपल्याला लगेचच कामाला सुरुवात करायला हवी. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. यशसुद्धा खूप विचारामध्ये पडतो. आता इकडे विद्या कावेरीसाठी तिच्या काही साड्या घेऊन येते. इकडे यश म्हणतं की एक काम कर, या केसवरती जे इन्स्पेक्टर कामाला आहेत ना, मी त्यांचा नंबर तुला देतो. तू त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि केसची काय डेव्हलपमेंट होती हे मला कळवत राहा. आणि मी या मुलीची माहिती काढतो. चिकू हिच्यासोबत खुश आहे हे तर कळालं, पण सेफ आहे की नाही याची खात्री करतो. आता यश सनीला घेऊन बाहेर येतो. सर्वांची जेवायची तयारी चालू असते. तेव्हा सुलक्षणा सनीला सुद्धा जेवायला बसवते. मात्र पौर्णिमा त्याला टोमणा मारते. सुलक्षणा म्हणते की आपण घरी आलेल्या लोकांना असं बोलतो का? अतिथी देवो भव हीच शिकवण आपण पाळतो ना? आता इकडे कावेरी साडी हातामध्ये घेते आणि तिला रडू आण्यावर होतं. तिला मागचे क्षण आठवतात, जेव्हा तिला काऊ अर्धा तासापासून साडी घालत असते आणि तिला काही ते जमत नसतं. तेव्हा काऊ तिला म्हणालेली असते की जेव्हा स्वतः तुला साडी घालायची वेळ येईल ना, तेव्हा मात्र तुझी वाट लागणार आहे. कावेरी तिला म्हणते, अगं साडी घालणं म्हणजे किती कटकटीचं काम आहे आणि ते करून स्वयंपाक करायचं, गाडीने प्रवास करायचा, त्यापेक्षा ड्रेस घालणं कसं कम्फर्टेबल आहे. मी तर नेहमी ड्रेसच घालणार. काऊ म्हणते, कळेल ना तुला, सासरी गेल्यानंतर सगळं कळेल. तेव्हा कावेरी म्हणते की मी कुठेही तुला जाऊ देणार नाही आणि माझ्यासोबत तुला सासरी माझ्या घेऊन जाणार बरं का. ती हे मागचे क्षण आठवून सगळी खूप भावूक झालेली असते. ती आरशासमोर उभी राहते. त्यावेळेस तिने साडी कशीबशी गुंडाळलेली असते. तिला साडी काही नीट नेसता येत नाही. तिला ते सगळे मागचे प्रसंग आठवत असतात. कावेरी तशीच साडी घालून बाहेर येते. तेव्हा सुलक्षणा तिच्याकडे पाहतच राहते. या मी गायत्रीला म्हणते, उदयदादाने ना तिला ड्रेस घालायची सवय लावली असणार, आता तिची मज्जा बघ. सुलक्षणा विद्याला म्हणते की विद्या, हिला आतमध्ये घेऊन जा आणि हिची साडी व्यवस्थित नीट नेसवून तिला बाहेर घेऊन ये. सुलक्षणा कावेरीला म्हणते की घरच्या सुनांनी साडीच नेसली पाहिजे. साडी आवडतच नाही, ड्रेसच सोयीचा पडतो, ही असली कारणं मला द्यायची नाहीत, कारण या असल्या कारणांना या घरामध्ये थारा नाही. विद्याकडून साडी कशी नेसायची हे शिकून घे, म्हणजे पुढच्या वेळेस बोंगा गुंडाळून तुझी फजिती नाही होणार. पौर्णिमा आणि यामी यांना खूपच हसू येत असतं. मात्र यश तिच्याकडे पाहतच असतो. विद्या कावेरीला घेऊन जाते. त्यावेळेस अचानकपणे सुलक्षणाला आठवतं आणि ती पुन्हा त्या दोघींनाही थांबवते. सुलक्षणा तिच्या गळ्याकडे पाहते आणि तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र का नाही असं तिला विचारते. तेव्हा मात्र कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. काय उत्तर द्यावं हेही तिला कळत नाही. सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्य वाटत असतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशचे बाबा म्हणतात की उदय जिवंत असल्याचे आपल्याला संकेत मिळालेले आहेत, त्यामुळे सुनबाईंची ओटी भरा. विद्या ओटीचं सगळं सामान, साडी, चोळी, मंगळसूत्र सगळं घेऊन तिथं आलेली असते. मात्र यामी चालताना तिच्या पायामध्ये पाय गुंतवते आणि विद्याच्या हातातील ओटीचं सामान सगळं पडणार तितक्यात यश ते पाहतो आणि सगळं सामान झेलतो. मात्र त्याच्या हातामध्ये मंगळसूत्र येतं आणि ते त्याच्या हाताने अलगद त्या कावेरीच्या गळ्यामध्ये पडतं. हे पाहून त्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि सुलक्षणाला तर खूप मोठं आश्चर्य वाटतं. यशच्या हाताने कावेरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.